हॅलो मैत्रिणींनो, साडी कशी नेसली, बनारसी शालू कसा नेसला ते आपण पाहिलेलं आहे। आता सर्वात महत्त्वाची प्रोसेस म्हणजे मेकअप आपल्याला करायचा आहे। यासाठी मी बायोटिकचे प्रोडक्ट घेते। बायोटिकचे मॉइश्चरायझर आहे, नंतर हे बायोटिकचं सनस्क्रीन लोशन अप्लाय करायचं आहे। मॉइश्चरायझर मस्ट आहे, फेस वॉश नंतर मॉइश्चरायझर मस्ट आहे, नाहीतर एवढा छान मेकअप करसाल आणि तो मेकअप केकी होईल। त्यामुळे मॉइश्चरायझर लावून घ्या। तर माझं मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन लावून झालेलं आहे। पहिल्यांदा स्किन छान प्रेप करणं फार महत्त्वाचं आहे। स्किन प्रिपरेशन व्यवस्थित असेल तरच आपला मेकअप छान होणार आहे आणि टिकणार आहे। आता मला माहिती आहे वटपौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाक असतो, त्यामुळे झटपट होणारा मेकअपच दाखवते, पण ह्या दोन गोष्टी स्किप करायच्या नाही। क्विक होणाऱ्या मेकअपमध्ये आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायचं आहे ते म्हणजे कन्सिलर। कन्सिलर इथे माझ्याकडे इनसाइडचं कन्सिलर आहे, तुम्हाला दिसतेय का? रोज आयव्हरी शेड आहे इनसाइडचं, NC3 हा शेड नंबर आहे। कन्सिलर कुठे वापरायचं आपल्याला? जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल आहे, पिंपलचे स्पॉट आहे, तिथे आपल्याला वापरून घ्यायचं आहे। आणि हा मेकअप व्यवस्थित म्हणजे तुम्ही केला तर 5 ते 10 मिनिटात छान होतो। 5 ते 10 मिनिट तुम्हाला जास्त द्यावे लागतील मेकअपला तुम्हाला। पण पहिली वटपौर्णिमा असेल तर मला वाटतं हे मस्ट आहे। आणि कसं आपण सारखं नटत नाही, वटपौर्णिमेच्या निमित्ताने नटतो। खूप जणांना शूट वगैरे करायचं असतं किंवा फोटोज काढायचे असतात, तर व्यवस्थित मेकअप करा, माझं असं सजेशन राहील। थोडंसं लवकर उठा, स्वयंपाक पटकन उरका आणि मेकअप व्यवस्थित करा आणि छान छान फोटोज काढा। आता हे इनसाइडचं कन्सिलर आहे ना, ते 100 ते 120 किंवा 150च्या आतमध्येच आहे, त्यामुळे परवडणाऱ्याच गोष्टी सांगते मी। सगळा मला वाटतं मेकअप एक फाउंडेशन सोडला तर 500च्या आतलंच असेल। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कन्सिलर असं डोळ्यांच्या वरती पण लावायचं, कारण डोळ्यांच्या वरती पण आपला शेड थोडा डार्क असतो। आणि जर आपल्या आय शॅडो जर पॉपअप व्हायचे असतील, थोड्या उठून दिसायचे असतील, तर डोळ्याच्या वरती पहिले कन्सिलर लावतात आणि त्याच्यानंतर आय शॅडो लावतात, हे लक्षात ठेवा। आता कन्सिलर नंतर माझं फेवरेट फाउंडेशन आहे मेबेलिनचं फिट मी। याचा 115 नंबर शेड आहे। येस, 115 नंबर शेड आहे। याच्यात पण SPF आहे, पण तरी पण वेगळा SPF लावणं महत्त्वाचं आहे। आता फाउंडेशन, कधी पण फाउंडेशन अशा ट्यूब मधून घेताना कमी क्वांटिटी पहिल्यांदा घ्यायची। डायरेक्ट फसकन बाहेर आला तर तुम्ही त्याला आतमध्ये टाकू शकत नाही, इकडे लावूनच तुम्हाला किंवा हाताला लावूनच संपवावं लागतं। त्यामुळे कधी पण पहिल्यांदा छोटी क्वांटिटी घ्या, वाटलं तर नंतर परत घेऊ शकता। कारण जेव्हा आपण कन्सिलर लावतो तेव्हा फाउंडेशन जास्तच लावावं लागतं असं नसतं, फाउंडेशन कन्सिलर पेक्षाही आपल्याला कमी लागू शकतं। आता हे तुम्ही ब्लेंडरच्या साहाय्याने पण ब्लेंड करू शकता किंवा हाताने पण स्प्रेड करू शकता। हे ब्लेंडर आहे, हे याचा तुम्ही हा भाग पण वापरू शकता चिकसाठी, आणि हा भाग तुम्ही डोळ्यांच्या खाली वापरू शकता। म्हणजे अशासाठी हे ब्लेंडरचा शेप असा असतो। आता कधी पण कोणतेही लिक्विड फाउंडेशन किंवा कन्सिलर आपण जेव्हा फेसवर वापरतो तेव्हा आपल्याला फिक्स करायला पावडर लागते। हे मी कॉम्पॅक्ट पावडर अगेन मेबेलिनची आहे। मेबेलिनचे प्रोडक्ट आवडतात मला, किंवा डे टू डे साठी मेबेलिनचे प्रोडक्ट चांगले आहेत। म्हणजे कधीतरी आपण जेव्हा कमी मेकअप करायचा असतो, आपल्याला मेकअप जास्त यूज टू नसतो, आणि लग्नाला सणावाराला जेव्हा आपण मेकअप करतो ना, तेव्हा हे मेबेलिनचे प्रोडक्ट चांगले कामाला येतात। शुगर पण चांगलं ब्रँड आहे, मेबेलिन शुगर, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता। सगळ्या प्रोडक्टच्या लिंक मी खाली देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। आता हे कॉम्पॅक्ट पावडर आहे, कधी त्यात हा स्पंज असतो त्याच्यात मध्ये, आणि हे कॉम्पॅक्ट पावडर कधी पण असं डॅप करून लावायचं, म्हणजे असं खास करायचं नाही, आपलं फाउंडेशन पण निघून जातं। आपल्याला समजा मेकअप केल्यानंतर घाम आला तेव्हा पण तुम्ही कॉम्पॅक्ट लावू शकता, डॅप करूनच डोळ्यांच्या वरती आणि खाली व्यवस्थित लावायचं, हे लक्षात ठेवा। गळा कव्हर करायचा आहे। त्याच्यानंतर आता आपण जाऊयात आय शॅडोला। आय शॅडो मी मिनिमम ठेवणार आहे, जास्त काही ठेवणार नाही। माझ्याकडे स्टारचं पॅलेट आहे, या स्टारचं पॅलेट आहे, 3 शेड होते, हा शेड तर फुटूनच संपलाय। आता हा शेड लावूयात आपण। इट्स अ कॉपर शेड। जेव्हा आपल्याला जास्त काय करायचं नसतं किंवा असं न्यूड शेड हवा असतो आपल्याला, तेव्हा हा कॉपर शेड घेते। न्यूड आहे पण थोडा स्पार्कल आहे, म्हणजे याच्यात थोडी शाईन आहे, आणि हा फिंगर्सनेच घेते। म्हणजे मस्त आहे, मला असं न्यूड मध्ये हा जेव्हा मेकअप करते ना मी, तेव्हा मला हा शेड आवडतो। फक्त अशा डोळे थोडेसे पॉपअप होतात, जास्त असं काय केले असं वाटत नाही।
पहिली तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे चांगल्या आय शॅडो पॅलेटमध्ये इन्व्हेस्ट करा. मग तुम्ही हाताने लावा किंवा ब्रशनी लावा, ते छान डोळ्यांना चिपकून बसतात, खाली सांडत नाही. हे महत्त्वाचं आहे. लावून कधी पण आय शॅडो पहिल्यांदा लावायचे असतात आणि नंतर आपण लायनर मस्कारा लावणार आहोत. म्हणजे अगोदर आयलायनर लावून नंतर आय शॅडो नका लावू, मग लायनर लावण्याचा काही फायदा होत नाही. आता हे लायनर आहे डॅझलरचं, कोणतेही तुम्ही घेऊ शकता. लॅक्मेचं चांगलं आहे, अजून ब्ल्यू हेव्हनचं पण चांगलं आहे. अशा ब्रशचं लायनर मला आवडतं, जास्त नेलपेंट सारखा ब्रश आहे तसं आवडतं मला. लायनर लावू शकता. मला स्केच पेन पेक्षा पण हे असं लिक्विड लायनर जास्त आवडतं. आता लायनर कसं लावायचं, मधून पहिले खाली लाईन मारायची, नंतर बघा लागलंय छान. लायनर आपलं लावून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण करूयात आयब्रोज. आयब्रोजला पेन्सिल, आयब्रो पेन्सिल तुम्ही कोणती घेऊ शकता. आयब्रोज कसे करायचे, आपल्याला जास्त डार्क नाही करायचे आणि आयब्रो पेन्सिल कधी पण आपली ब्राऊन कलरची असावी हे लक्षात ठेवायचं. ब्लॅक कलरची नाही घ्यायची, ब्लॅक कलरची जास्त आर्टिफिशियल वाटते. तर आयब्रो पहिल्यांदा इथून अशी लाईन काढायची आणि थोडंसं फिल करायचं. छान स्प्रेड पण होते आणि आयब्रो कोम पण होते. आयब्रो पेन्सिल कंपल्सरी लावायला पाहिजे असं काही नाहीये. तुम्हाला जर वाटते की तुम्ही लावावं, आणि कसं आहे आयब्रो पेन्सिल कंपल्सरी लावणं महत्त्वाचं नाहीये, पण मेकअप केला की थोडंसं जे फाउंडेशन किंवा पावडर असतं ना ते आयब्रोमध्ये जाते, तेव्हा तुम्ही हलकासा स्पूली जरी फिरवली, तो ब्रश जरी फिरवला तरी ओके, तुमचे आयब्रो जर चांगले असतील तर. आणि थोड्याशा विरळ असतील आयब्रो तर पेन्सिल ब्राऊन कलरची लावणं मस्ट आहे तुम्हाला. आता आयब्रो झाल्यानंतर माझा फेवरेट डे टू डे लाईफमध्ये मी लावते ते स्काय हायचा मस्करा. हा मेबेलिनचा स्काय हाय म्हणून मस्करा आहे. हा खूप छान आहे ऍक्च्युली, मला आवडतो हा. याने ना लॅशेस खूप दाट वाटतात. बघा लगेच तुम्ही डिफरन्स पाहू शकता. मेन म्हणजे महत्वाचा आपला आय शॅडो किंवा आय मेकअप आपला फिनिश झालेला आहे. आता आपण लिपस्टिक आणि ब्लशर लावूया. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. म्हणजे आय जसं महत्वाचं आहे तसं ब्लशर आणि लिपस्टिक पण महत्वाचं आहे. ब्लशर जर तुम्ही फॅन असाल, मला ब्लश फार आवडतो त्यामुळे मी हा ब्रश पण घेऊन ठेवलेला आहे. या ब्रशची लिंक पण मी खाली देते. हा मस्त ब्रश आहे. म्हणजे तुम्ही तेच मी म्हणते, ब्लशचे जर फॅन असताल ना तर यू शुड बाय दिस ब्रश. आता मी हा घेते शेड आणि अपवर्ड साइडला ब्लश करते. मी ब्लश रोज पण लावते इवन, म्हणजे मला आवडतं ब्लश. ब्लशमुळे फार पॉलिश लुक दिसतो मला असं वाटतं. थोडंसं नोजवर पण झालेलं, इकडून लावून झालं, इकडून लावून झालं की नोजवर. आता ब्लश झाला आहे. तुम्हाला लिपस्टिक लावायची. लिपस्टिक लावताना कधी पण अगोदर पहिले वॅसलीन लावायचं, नंतर लिपस्टिक लावायची. म्हणजे डायरेक्टली ब्रँडेड असो नॉन ब्रँडेड असो आपले ओठ काळे पडत नाही. एक लेअर राहतो वॅसलिनचा आणि मग लिपस्टिक लावायची. ही मस्त माझी फेवरेट लिपस्टिक आहे. ब्लू हेव्हनची लिपस्टिक आहे. हायपर स्टे सुपर मॅट ब्लू हेव्हनची लिपस्टिक आहे. म्हणजे मस्त आहे. मला याचा शेड खूप आवडतो. डार्क शेड आहे, बट आय लव्ह दिस डार्क शेड मरूनवाला. लिपस्टिक लावताना डस्ट लावायची नाही हे लक्षात ठेवा. इथे मस्त हार्ट शेप करा. हा हार्ट शेप झाला पाहिजे तर तुमची लिपस्टिक छान वाटते. हे बघा, त्याच्यानंतर टिपनी तुम्हाला असं फील करायचं आहे आणि मस्त. म्हणजे तुम्हाला लिप लायनर लावायची गरज नाही, तर आपल्याला पटपट मेकअप करायचं असतं, लिप लायनर लावायची गरज नाही. डायरेक्ट लिपस्टिक लावू शकता तुम्ही. कोणी असतील फॅन तर तुम्ही लिप लायनर लावू शकता. वटपौर्णिमा कसा सौभाग्याचा सण आहे, त्यामुळे तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही हे लावा, सिंदूर. एक चुटकी सिंदूर की किंमत क्या जानोगे तुम. यस, हे सिंदूर लावा तुम्ही आणि टिकली लावा आणि झाला आपला सुंदर असा वटपौर्णिमेचा मेकअप. यस, टिकलीने पूर्ण लुक कंप्लीट होतो. टिकलीची एवढी किंमत आहे. कहा ना मैं बिंदी नहीं लगाती. अरे लगाओ ना, लगाई ना. देखो ना अभी कितनी खूबसूरत लग रही हूं मैं. चला, आणि आता मग
हेअरला काय तुम्ही साधं बांधा. आता हेअरस्टाईलचा मी स्पेशल व्हिडिओ आणलेला आहे, खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते. आता मी सध्या साधे केस बांधत आहे, पण साधे केस पण कसे बांधायचे हे लक्षात घ्या. हाफ केस बांधत आहे. हे बघा, आपल्याला इथून मागे आणि इथून कानाच्या वरतून मागे अशा हाफ केस बांधायचे आहे. कुठल्याही हेअरकटला असे हाफ केस बांधलेले खूप छान दिसतात. इव्हन तुमचा स्ट्रेट यू असेल तरी खूप छान दिसतं. आणि स्ट्रेट स्टेप कट, ऍडव्हान्स कट, बटरफ्लाय कट असेल तर खूपच छान असं बांधायचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला हेअरस्टाईल करायला वेळ जरी नसली तरी या गोष्टी आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. येस, या गोष्टी बाहेर काढायच्यात. म्हणजे कसं सिंपल बट मॉडर्न असा हा इफेक्ट येतो याचा. ह्या असा या असा आकड्यांचा आम्ही म्हणायचो ना, काय गो आकडे काढते, किती शायनिंग मारते तू आकडे काढून. पण अशा सुंदर आकडे आपल्याला चार चांद लावतात. येस, आणि मग तुम्ही असा हाफ केस बांधू शकता. चांगली अशी डेकोरेटिव्ह क्लिप जी आपण घेतलेली असते वेळी काढून तुळशी बागेतून इकडून तिकडून, ती क्लिप लावायची आहे महागडी अशी. आणि आपला हा वटपौर्णिमेचा लुक तयार झालाय. गजरा लावायचा गजरा लावा, आर्टिफिशियल लावा, नवऱ्याने आणलेला मोगऱ्याचा लावा, आणि आपला हा लुक तयार झालेला आहे.